प्रॅक्टिस झाली का? काल काय बघितलं होतं आपण, ते करून बघितलेलं का? नाही बघितलं? ठीक आहे. तर ऑनलाईनमध्ये सर्वांचं झालंय का? हिमांशू, मयुरी, प्रतीक्षा, योगिता? हो सर झालंय. व्हेरी गुड. ठीक आहे. तर आज आपल्याला इम्पॉर्टंट टॉपिक बघायचा आहे, तो म्हणजेच काय, टेराफॉर्म मॉड्यूल. ठीक आहे. आता टेराफॉर्म मॉड्यूल कशा पद्धतीने यूज होतो आणि मोस्टली तुम्ही त्यावरच काम करणार आहात, हे लक्षात ठेवायचं. मोस्टली टेराफॉर्ममध्ये मॉड्यूल्सवर काम करणार तुम्ही. ओके. एक तर तुम्हाला क्रिएट करून ठेवावं लागतील आणि त्याला रेग्युलरली यूज करावं लागेल, किंवा तुम्ही क्रिएट करताय, तुम्ही जर सोडून जाताय तर दुसरा व्यक्ती येणार आणि फक्त त्यावर व्हेरिएबल्सवर काम करणार. एक्स्ट्रा त्याला काही करायची गरज पडणार नाही. थोडंसं खूप इझी काम होऊन जातं. एकदा का आपले मॉड्यूल्स बनले की नंतरचं काम इझी होतं. तर मी काय करतोय, मी सिंपल इकडे डायरेक्टरी क्रिएट करतोय, एक मॉड्यूल. ठीक आहे, मॉड्यूल्स म्हणून. आणि काल आपण VPC क्रिएट केलाय, तर तो जो VPCचा मॉड्यूल आहे, VPCचा फोल्डर आहे, तो मी मॉड्यूल्स मध्ये घेऊन येतोय. मूव. परफेक्ट. म्हणजे हा डेमो फोल्डर बंद राहील. मॉड्यूल मध्ये VPCचे 3 फाइल्स दिसत आहेत, 3-4 फाइल्स. प्रोव्हायडर फाईलला आपण बाहेर घेऊन येऊ. ज्या गोष्टी आवश्यक असेल VPC साठी, तर 3 फाइल्स, मेन, आउटपुट अँड व्हेरिएबल. एवढं माहिती आहे? एवढं समजलं काय केलंय आपण? ठीक आहे. तर सिंपल काल जे आपण क्रिएट केलंय VPC साठी 3 फाइल्स, इम्पॉर्टंट फाईल, त्या आपण इथे ठेवतोय, बाकी सगळ्या फाइल्स बाहेर ठेवतोय. तर हा VPC झाला. याच पद्धतीने आपण EC2 साठी सुद्धा इन्स्टन्स क्रिएट करायसाठी सुद्धा काय केलंय, फाईल क्रिएट केलेल्या आहेत, हा ना. तर आपण या मॉड्यूलच्या आतमध्ये आणखी एक फोल्डर क्रिएट करणार. मॉड्यूलच्या आतमध्ये आणखी एक फोल्डर, तो असेल इन्स्टन्स. ओके. आणि इन्स्टन्स साठी लागणाऱ्या 3 फाइल्स, EC2 वाली, मूव, आउटपुट, मूव, आणि व्हेरिएबल. याचा व्हेरिएबल फाईल दिस वन. ठीक आहे. तर आपल्याकडे आता बाहेर काय आहे, प्रोव्हायडर आणि लोकल्स. लोकल्स न करता तुम्ही व्हेरिएबल जरी केलं तरी चालेल. ठीक आहे. तर मी तुम्हाला व्हेरिएबल फाईल सोबत सांगतोय, तुम्ही लोकल फाईलला कन्सिडर नाही केलं तरी चालेल. ठीक आहे. ओके. तर आता बघा आपल्याकडे, या फाईलचं नाव थोडं आपण रिप्लेस करू. लेफ्ट हँड साइडने सध्या सगळं क्लोज करतोय. ही फक्त EC2 ची फाईल आहे. ओके. डेटा ब्लॉकची गरज नाही. var डॉट इन्स्टन्स टाईप. ठीक आहे. आणखी बघा, आता आपल्याकडे या फाईलचं नाव आपल्याला रिनेम करायचं आहे, मेन डॉट TF. ओके. तर आता तुमच्याकडे काय अवेलेबल आहे आणि काय आपल्याला करायचं आहे ते अंडरस्टूड करून घ्या. सर्वात आधी आपल्याकडे काय अवेलेबल आहे, VPC आहे. VPC मध्ये मेन डॉट TF मध्ये आपण काय लिहिलेलं आहे, तर जे VPC क्रिएट करायसाठी रिक्वायर्ड असणार, एक VPC, 2 सबनेट, राऊट टेबल अँड देन इन्स्टन्स. तर इन्स्टन्स साठी आपण सेपरेट बनवलेला आहे फोल्डर. तर हा इथे लिहायची गरज नाही, हा आपण ऑलरेडी मेन्शन केलाय. परफेक्ट. तर इथे फक्त VPC रिलेटेड गोष्टी अवेलेबल आहेत, रिसोर्सेस अवेलेबल आहेत. आणि यामध्ये कुठलाही व्हेरिएबल हार्डकोड केलाय का आपण? तर हा एक जो CIDR आहे, हा एक CIDR दिसतोय, अँड देन त्यानंतर हा एक व्हेरिएबल व्हॅल्यू दिसतीये, जे आपल्याला ऍज अ व्हेरिएबल पास करायची आहे. ही एक सुद्धा इथे दिसतीये. तर आपण याचे काय करू, व्हेरिएबल्स डिफाइन करू. आपण VPC मध्ये आहोत हे लक्षात ठेवायचं. या VPC मधले व्हेरिएबल्स आपण डिफाइन करणार आणि ते पूर्ण व्हेरिएबल्स ब्लँक सोडणार.
काय सोडणार? ब्लँक. आता हे जे काही व्हेरिएबल्स आहेत हे सगळे व्हेरिएबल्स मी इथून कॉपी करतो. ठीक आहे, मेन डॉट tf variable dot tf and one more output dot tf. ओके, तर आता थोडंसं डायग्रामॅटिकली याला समजून घेऊ की आपण ऍक्च्युली करणार काय आहोत. VPC समजलं होतं त्याचं. ठीक आहे, तर आता आपण काय करणार आहोत, मॉड्यूल कसं काम करतो ते बघणार. सर्वात आधी आपण काय करतोय तर एक इन्स्टन्स आणि एक VPC असे दोन फोल्डर क्रिएट केले. इन्स्टन्स, ओके, थोडं झूम कर दूं, तुम्हाला दिसेल, दिसतंय? हा, तर इन्स्टन्स मध्ये किती फाइल्स आहे आपल्याकडे? इन्स्टन्स मध्ये किती फाईल आहे? 3 फाईल. कोणत्या कोणत्या फाईल? मेन डॉट tf, व्हेरिएबल डॉट tf and then output डॉट tf. ठीक आहे, तर हा झाला तुमचा एक मॉड्यूल, इन्स्टन्स वाला मॉड्यूल. देन अगेन आपल्याकडे काय अवेलेबल आहे? VPC. VPC साठी पण सेम फाइल्स, कोणत्या कोणत्या? मेन, व्हेरिएबल अँड आउटपुट. तर हा VPC मॉड्यूल, VPC चा फोल्डर, हा इन्स्टन्सचा फोल्डर. कळलं एवढं? ठीक आहे. आता मला काय करायचं आहे, ह्या दोघांना इथे आपण व्हेरिएबल्स मध्ये कुठलीही व्हॅल्यू देणार नाही. तर व्यवस्थित पद्धतीने समजून घ्या की आपल्याला मॉड्यूल कशा पद्धतीने लिहायचा असतो. ओके, तेव्हाच ते इझी होईल, अदरवाईज तुम्ही थोडे कन्फ्युज होऊ शकता. पण कन्फ्युजन ठेवायचं नाही, एकदम सोप्या भाषेत आपण बघतोय की मॉड्यूल कशा पद्धतीने काम करणार. सर्वात आधी आपण काय केलंय, इन्स्टन्स मध्ये फक्त इन्स्टन्सचे रिसोर्स असणार, इन्स्टन्स वाला रिसोर्स असेल. कळलं का? त्यामध्ये इन्स्टन्स सोडून दुसऱ्या कुठल्याही गोष्टी नको. देन इथे VPC साठी लागणाऱ्या गोष्टी तेवढ्याच असणार, बाकी काहीही राहणार नाही. नेक्स्ट व्हेरिएबल्स, तर व्हेरिएबल्स आपण इथे व्हॅल्यू दिलेली होती आहे, तर हे व्हेरिएबल्स जे आहेत हे व्हेरिएबल्स फक्त आपण काय करून ठेवणार, डिफाइन करून ठेवणार, त्याची व्हॅल्यू पास करणार नाही. ओनली डिफाइन, नो व्हॅल्यूज. ओके, यामध्ये व्हॅल्यू पास करायची आहे का? नाही करायची. सेम ऍज इट इज इथे सुद्धा, की इथे पण व्हॅल्यू पास करणार नाही. ठीक आहे. देन सर आता व्हॅल्यूज पास कशा करायच्या? व्हॅल्यू पास करायच्या कशा? तर यामध्ये आपल्याला हे दोन्ही मॉड्यूल्स कॉल करायचे असतात बाहेरून. कुठून कॉल करणार? बाहेरून कॉल करणार. आणि हा असेल आपला ऍक्च्युअल फाइल्स. ओके, आणि इथे आपल्याला काय करावं लागणार आहे, या मॉड्यूलला कॉल करावं लागेल आणि या मॉड्यूलला सुद्धा कॉल करावं लागेल. कळतंय का काय करायचं आपल्याला? प्रत्येक रिसोर्सच्या सेपरेट फाइल्स, इन्स्टन्सच्या सेपरेट फाइल्स असेल, VPCच्या सेपरेट फाइल्स असणार, आणि ह्या दोघांनाही आपल्याला ऍट अ टाइम कॉल करायचं आहे. कुठे? बाहेर. इथेच असेल तुमची प्रोव्हायडर डॉट tf फाईल, इथेच असेल तुमची काय प्रोव्हायडर डॉट tf फाईल, ज्यामध्ये तुमचा टेराफॉर्म ब्लॉक असेल आणि प्रोव्हायडर डिफाइंड असेल. आलं लक्षात? ऑनलाईन मध्ये आनंद, प्रमोद समजलं इथपर्यंत? राईट. तर इन्स्टन्स, VPC दोन सेपरेट फोल्डर्स, त्यामध्ये त्यांच्या सेपरेट फाइल्स, आणि ह्या दोघांनाही आपण कन्सिडर करतो मॉड्यूल. यांना काय म्हणणार आपण? मॉड्यूल्स म्हणणार. आणि मॉड्यूल्सला आपण इकडे कॉल करणार जेव्हा पण आपल्याला एक इन्स्टन्स किंवा VPC क्रिएट करायचा असेल तेव्हा.
आलं? ठीक आहे. तर आता हाच सिनारिओ मी इथे क्रिएट करतोय. VPC फोल्डर झाला, इन्स्टन्स फोल्डर झालाय. ठीक आहे. इन्स्टन्स मध्ये 3 फाईल, VPC मध्ये 3 फाईल, आणि देन बाहेर आपल्या 3 फाईल main.tf, provider.tf, variable.tf आणि output.tf आहेत. locals.tf ला इग्नोर करा सध्या. ओके. लोकल डॉस आपण कुठेही लोकल यूज करणार नाहीये. आपण सध्या काय करणार आहोत, व्हेरिएबल्स थ्रू जाणार आहोत. एवढं क्लिअर झालं? आता इथे आपण व्हॅल्यूज डिफाईन तर केलेल्या नाहीये. हे सगळे व्हेरिएबल्स काय आहेत, ब्लँक आहेत. फक्त त्याला डिफाईन करून सोडलेलं आहे की व्हेरिएबल आपल्याला पाहिजे काय, एम आहे, बट त्याच्या समोर व्हॅल्यू दिलेली नाही. सर मग व्हॅल्यू कुठून टाकायची, तर व्हॅल्यू टाकायची या व्हेरिएबल फाईल मधनं. कुठनं टाकायची, या व्हेरिएबल फाईल मधनं. समजलं काय करणार आहोत आपण? समजलं का काय करणार आहोत? इथे आपण व्हॅल्यू देणार नाही. व्हॅल्यू कुठून पास करणार, बाहेरून पास करणार, ऍक्च्युअल फाइल्स मधून पास करणार. क्लिअर? ओके. तर हा सिनारिओ जर हा डायग्रामॅटिकली जर तुम्हाला समजलं असेल तर इझी जाईल. तर तेच आपण इथे परफॉर्म करतोय. VPC आपण ऑलरेडी बनवून ठेवलेला आहे. करेक्ट. VPC चा फोल्डर आपल्याकडे अवेलेबल आहे. VPC मधली मेन फाईल अवेलेबल आहे. आपल्याला व्हेरिएबल फाईल आहे, व्हेरिएबल फाईल पण आहे. ठीक आहे. तर आपण सिम्पली काय करणार आहोत, याचे व्हेरिएबल्स ब्लँक करणार आहोत सध्याच्या कंडिशनला. ठीक आहे. इथे मी व्हेरिएबल फाईल ओपन करतोय. हे व्हेरिएबल फाईल मला कुठे पाहिजे, बाहेर पाहिजे, तर इकडे. बरोबर. इथे ठेवतोय. अरे हे काय झालं, पाथ नको मला, पूर्ण व्हेरिएबल पाहिजेत. परफेक्ट. ठीक आहे. आणि आता इथे काय असेल, हे व्हेरिएबल्स ब्लँक असायला पाहिजे. कुठले, VPCच्या फोल्डर मधले. तर आपण इथे काय करणार, इथे आपण ह्या व्हॅल्यूज पास करणार नाही, फक्त डिफॉल्ट आणि ब्लँक. मी असं पाहिलं तसं काल ते फक्त नक्की डिफॉल्ट मध्ये ती व्हॅल्यू आपण ठेवली ना, जर आपण व्हॅल्यू डिफाईन केली तर ती घेतो, आणि जर व्हॅल्यू डिफाईन नाही केली तर बाहेरून जी पास करायची आहे, जी डिफॉल्ट आपण इथे मेन्शन केली ना ती घेतो. हा राईट. बट आपल्याला ऍज अ मॉड्यूल याला जर वर्क करायचं असेल तर बेस्ट प्रॅक्टिस काय असते, जो मॉड्यूल आपण रियुजेबल करतोय. रियुजेबल का करतोय, कारण इथे जर व्हॅल्यू नाही आहे तर आपल्याला पूर्ण व्हॅल्यूज कुठून द्यावे लागणार, बाहेरून. आणि बाहेरून व्हॅल्यूज देतोय म्हणजेच आपण कुठल्याही मॉड्यूलला व्हॅल्यू पास करू शकतो, कुठल्याही मॉड्यूल. कळलं? मॉड्यूल म्हणजेच काय असणार आहे, इन्स्टन्स. इन्स्टन्स साठी लागणारे व्हेरिएबल्स आपण बाहेरूनच पास करणार. VPC साठी लागणारे व्हेरिएबल बाहेरूनच पास करणार. इथे देणार का, नाही देणार. म्हणजेच हा जो मॉड्यूल आहे, मी जो जरी क्रिएट केला तरी तो तुम्ही इझिली यूज करू शकता. तुम्ही डायरेक्ट कॉपी करू शकता. आणि तुम्हाला काय करावं लागेल, फक्त तुम्हाला या फाईल मध्ये फक्त चेंजेस करावे लागतील. म्हणजे असे जेवढ्या पण सर्व्हिसेस अवेलेबल आहे AWS मध्ये, त्यांचे सगळ्यांचे एक सेपरेट फोल्डर्स क्रिएट करून ठेवा. व्हॅल्यूज ब्लँक ठेवा. आणि पूर्ण व्हॅल्यूज तुम्ही कुठून पास करणार, बाहेरून पास करणार. मग ते इझी आहे की प्रत्येकाला प्रत्येकाचे व्हॅल्यूज देणे इथे, ते इझी राहील. ठीक आहे. तर आपण तेच बघतोय. कन्फ्युजन नाही ठेवायचं. काही क्वेश्चन आला तर विचारा. तर सर्वात आधी VPC मध्ये काम करतोय. VPC चे व्हेरिएबल्स आपण इथे ब्लँक करणार. आपल्याला इथे व्हॅल्यूज नाही द्यायच्या, आपण व्हॅल्यूज बाहेरून देणार आहोत. ठीक आहे. लोकलची गरज, इथे लोकल यूज केलाय का आपण, एक यूज केला आहे. ठीक आहे. लोकलच्या ऐवजी आपण व्हेरिएबल कन्सिडर करू. व्हेरिएबल लोकल्स तुम्ही यूज करू शकता. कसे यूज करू शकता ते तुम्हाला माहिती आहे. काय नाव होतं याचं, लोकल पब सब, पब सब -CIDR कंप्लीट. आणि ही व्हॅल्यू देणार नाही. ठीक आहे. इथे पण तेच
इथे पण तेच पूर्ण व्हॅल्यूज आपण काय करतोय ब्लँक करतोय. तर मॉड्यूलला माहिती आहे की आपल्याला कोणत्या व्हॅल्यू चेंज करायच्या, या व्हॅल्यू चेंज करायच्या आहेत, बट सध्या यांच्याकडे व्हॅल्यू आहे का नाही आहे. त्या व्हॅल्यू तो बाहेरून कॅप्चर आपण पाठवणार. आता ते कसं पाठवायचं तेच बघायचं. ठीक आहे. सो जस्ट वेट. मॉड्यूल ब्लॉक कसा लिहायचा ते तुम्हाला मी सांगतोय. इथे लोकल काढून आपल्याला वॅर द्यायचं. परफेक्ट. आणखी काही व्हेरिएबल डिफाइन करता येईल का? अवेलेबिलिटी झोन AZ1. ओके. सो व्हेरिएबल AZ1 डिफाइन केलं आपण. ठीक आहे. परफेक्ट. आणि दुसरा अजून एक व्हेरिएबल आहे खाली var डॉट AZ1 आणि आणखी एक व्हेरिएबल आहे इथे अवेलेबिलिटी झोन B. व्हेरिएबल AZ2. परफेक्ट. आणि इथे आपण देणार var डॉट डबल कोट नाही पाहिजे याला, व्हेरिएबल पास करताना डबल कोट नको. इथे पण डबल कोट नको. var डॉट AZ2. आणखी काही चेंजेबल? हा एक CIDR दिसतोय. राउट व्हेरिएबल राउट CIDR डिफाइंड. आणि इथे आपलं काय राहणार आता var डॉट राउट हायफन CIDR. आणखी काही चेंज आहे का? आता बघा इथे हा जो फोल्डर क्रिएट झालेला आहे यामध्ये कुठलीही व्हॅल्यू हार्डकोड नाहीये. कुणीही याला रियूज करू शकतो, कुणीही याला यूज करू शकतो. तर मेन पर्पज आज असतो की रियुजेबिलिटी ऑफ युअर कोड युजिंग मॉड्यूल्स. ठीक आहे. एक झालं व्हेरिएबल VPC आपलं झालं. देन त्यानंतर आपल्याला इन्स्टन्स मध्ये काय चेंजेस करायचे ते पण बघून घेऊ. इन्स्टन्स आणि इन्स्टन्सचे व्हेरिएबल्स जे असेल ते ब्लँक करू आपण. ओके. तर हे इन्स्टन्सचे व्हेरिएबल्स आहेत. हे इन्स्टन्स पण आपल्याला इथे नाही पाहिजे. कुठे पाहिजे आपल्याला? बाहेर. राईट. आय थिंक आपण ऑलरेडी दिलेले आहेत, बट ठीक आहे आपण ते कव्हर अप करू. ओके. सो इन्स्टन्सचे व्हेरिएबल अगेन इन्स्टन्सचे सगळे व्हेरिएबल्स ब्लँक करा. इथे प्रोव्हायडर ब्लॉकची गरज आहे का? प्रोव्हायडर वाली फाईल आपण कुठे लिहिली आहे? बाहेर लिहिलेली आहे. तर इथे आपल्याला या ब्लॉक्स आवश्यक नाही. काय राहणार? फक्त इन्स्टन्स राहणार. इन्स्टन्स पब्लिक इन्स्टन्स ठीक आहे. एकच इन्स्टन्सचा मॉड्यूल ठेवतो. एक्स्ट्रा काही करणार नाहीये. आपण या इन्स्टन्सला रिपीटेडली यूज करू शकतो. ओके. सो यामध्ये आपल्याला असं काही आहे जे व्हेरिएबल पास करायचे ते सांग बघा. इथे रिजन व्हेरिएबल यांची गरज आहे का आपल्याला? याची गरज नाही. फक्त AMI-ID जे की ब्लँक करून सोडणार आपण इथे. इन्स्टन्स टाइप ब्लँक करणार. MySG पण ब्लँक करतोय मी. डिफॉल्ट आणि दिस इन्स्टन्स नेम 2 आहे ना? हा, याची गरज आहे का? नाही. परफेक्ट. तर
आता बघा इथे इन्स्टन्स मध्ये इन्स्टन्सचा मॉड्यूल आहे, इन्स्टन्सचा आपण रिसोर्स लिहितोय आणि त्याचे काही 4 व्हेरिएबल ब्लँक सोडलेले आहेत. आलं लक्षात. आता येऊ आपण, आता इन्स्टन्स पण ओके आहे, व्हीपीसी पण आपला ओके आहे, एक्स्ट्रा काही करायची गरज नाही. आता आपण लिहिणार बाहेरची मेन फाईल. ठीक आहे, बाहेरची मेन फाईल. आता या मेन फाईल मध्ये आपल्याला काय लिहायचं आहे, मॉड्यूल. कोणता ब्लॉक लिहायचा आहे, मॉड्यूल ब्लॉक, माय व्हीपीसी. काय लिहिणार, माय व्हीपीसी. नाव कुठलेही देऊ शकता तुम्ही, नाव कुठलेही देऊ शकता. आता इथे द्यायचं असते मॉड्यूल मध्ये की हा जो व्हीपीसीचा मॉड्यूल आहे तो कुठे आहे, व्हीपीसीचा मॉड्यूल आहे तो कुठे आहे, तर याला द्यायचं आहे की सोर्स. काय देणार, सोर्स. आणि हा व्हीपीसीचा जो पाथ आहे तो आपल्याला इथे द्यायचा आहे. तर कशामध्ये आहे ते आपलं, मॉड्यूल्स मध्ये. मॉड्यूल्स ES स्लॅश मॉड्यूलच्या आतमध्ये व्हीपीसी. इथे काय द्यायचं आहे, फक्त पाथ. बघा मॉड्यूल आहे ना, मॉड्यूलच्या आतमध्ये व्हीपीसी डायरेक्टरी आहे ना, करेक्ट. तर तो सोर्स इथे मी देतोय. डॉट स्लॅश लिहिला तरी चालेल, डॉट स्लॅश लिहिला तरी चालेल. सोर्स डबल कोट का घेतल्याने, डबल कोट आहे का, डॉट स्लॅश लिहायची गरज नाही. ठीक आहे, चालेल, परफेक्ट. देन त्यानंतर आता याचे व्हेरिएबल्स, व्हीपीसी चे व्हेरिएबल्स कोणते कोणते आहेत, सगळे व्हीपीसी चे व्हेरिएबल चेक करा. आता व्हीपीसी मधले व्हेरिएबल्स इकडे आपण ओपन करू. हे व्हेरिएबल्स आहेत. आता हे व्हेरिएबल 1 बाय 1 इथे लिहायचे. काय पाहिजे आपल्याला, रिजन इक्वल्स टू, दुसरा व्हीपीसी काय असेल, CIDR इक्वल्स टू. देन त्यानंतर खाली काय अजून, पब हायफन सब हायफन CIDR इक्वल्स टू. व्हॅल्यू आहे का, व्हॅल्यू आपण कुठून पास करणार, या व्हेरिएबल फाईल मधून. ठीक आहे. आणखी इथे काय देणार, PVT हायफन सब हायफन CIDR इक्वल्स टू. देन इकडे खाली AMI इथे नाही राहणार ना, AMI इन्स्टन्स तिथं याच्यामध्ये राहणार, इन्स्टन्स टाईप की नेम. ह्या 3 गोष्टी इथून काढून टाकू व्हीपीसी मधनं. ते कुठे जाणार आहे, आपल्या इन्स्टन्स मधले आहेत ते. MySG इन्स्टन्स नेम, ह्या 2 टर्म्स काढून टाकू अजून. ओके, तर बघा काय झालंय, व्हेरिएबल सॉरी दुसरं काय नाव आहे, AZ1 इक्वल्स टू, अगेन AZ2 इक्वल्स टू. देन लास्ट मधलं काय, राऊट हायफन CIDR इक्वल्स टू. लिहिले पूर्ण व्हेरिएबल्स, यांचेच व्हॅल्यू पास करायचे ना आपल्याला. हा ठीक आहे, हा एक झाला. देन त्यानंतर अगेन आपल्याला काय लिहायचं आहे, मॉड्यूल माय इन्स्टन्स. आता इन्स्टन्स वर या, इन्स्टन्सचे व्हेरिएबल्स इथे लिहा. इन्स्टन्सचे व्हेरिएबल कोणते, सोर्स लिहावा लागेल आधी, बरोबर ना. सोर्स कोणता आहे, मॉड्यूल स्लॅश इन्स्टन्स, बरोबर आहे. आणि नेक्स्ट आता इथे आपल्याला काय द्यायचे आहे, इन्स्टन्सचे व्हेरिएबल्स. सो व्हेरिएबल काय आहे, AMI इक्वल्स टू, अगेन काय असणार, इन्स्टन्स टाईप इन्स्टन्स अंडरस्कोर टाईप इक्वल्स टू, आणखी की अंडरस्कोर नेम इक्वल्स टू. देन आणखी काय, MySG इक्वल्स टू. देन त्यानंतर इन्स्टन्स हायफन नेम
सॉरी हायफन नेम वन. हा इथे अंडरस्कोर नाहीये. कुठे? इथे मॉड्यूल्स. हा ओके एस. ठीक आहे. तर आपण काय करतोय, मॉड्यूल्सला कॉल करतोय. प्रोव्हायडर वाली फाईल आपल्याकडे ऑलरेडी बनलेली आहे, यामध्ये छेडायची गरज पडेल का? नाही. ठीक आहे. रिजन आपण कुठेतरी दिलेलं आहे का ते बघून घ्या एकदा. रिजन आपण या व्हेरिएबल फाईल मध्ये आहे. ठीक आहे. एवढं लक्षात आलं का? काय केलंय आपण, जे व्हेरिएबल्स पास करायचे ते व्हेरिएबल्स आपण लेफ्ट हँड साइडला लिहिलेले आहेत, इन्स्टन्स मध्ये पण लिहिलेले आहेत. क्लिअर झालं? ठीक आहे. आता आपण लिहू ऍक्च्युअल व्हेरिएबल्स मध्ये, जिथून आपले व्हेरिएबल्स पूर्ण पास होणार. कुठे? इकडे, या दोन्ही मॉड्यूल्स मध्ये. समजलं का काय केलंय मी? ठीक आहे. तर आता आपला रिजन पास करायचा आहे का? येस, रिजन इथे पास होईल. ठीक आहे. तर इथे काय लिहावं लागेल आता? इथे काय लिहावं लागेल? व्हेरिएबल्स डिक्लेअर करावं लागेल ना. डिक्लेअर झाल्यानंतर कॉल करावं लागेल. var डॉट, राईट, var डॉट रिजन. सी, आता व्हॅल्यू कुठली घेणार तो? इथून घेणार, म्हणजे बाहेरच्या व्हेरिएबल फाईल मधनं. समजलं? आणि कुठे पास होतीये? मॉड्यूल मध्ये, VPC मॉड्यूल मध्ये. तर तो रिजन कॅप्चर करेल. इथे काय? VPC हायफन CIDR. तर var डॉट VPC, var डॉट VPC हायफन CIDR. आणि खाली var डॉट पब्लिक वाले टाकले का आपण? अच्छा, याला व्हेरिएबल म्हणून बनवावं लागेल. लोकल नको, व्हेरिएबल डबल कोट डिफॉल्ट. काय होतं ते? व्हॅल्यू डिफॉल्ट. ठीक आहे. ओके. सो नाउ var डॉट pub हायफन सब हायफन CIDR. क्लिअर. प्रायव्हेट वाला बनलेलं आहे ऑलरेडी. सो var डॉट, आता हे तर माहिती आहे ना तुम्हाला कसं कॉल करतोय आपण. तर इथे कन्फ्युजन ठेवू नका, खरं सांगतोय. मॉड्यूल मध्ये व्हेरिएबल आपण पास केलेले नव्हते, ब्लँक सोडले. आणि ते ब्लँक वाले व्हेरिएबल्स कुठे लिहिणार? लेफ्ट हँड साइडला लिहिणार. आणि त्यांच्या व्हॅल्यूज आपण इकडून बाहेरच्या व्हेरिएबल फाईल मधनं पास करणार. एवढं लक्षात ठेवा. सर थोडं जरा डायग्राम सांगता का कशामधून काय पास करायला लागलं ते? बघा, आपण हे केलं इथे डायग्राम बघितली. ठीक आहे. इन्स्टन्स असेल, इन्स्टन्स मध्ये इन्स्टन्सच्या 3 फाईल्स आहेत. तर सेम इथे पण इन्स्टन्सच्या 3 फाईल्स अवेलेबल आहे, मेन, आउटपुट अँड व्हेरिएबल. तर इन्स्टन्सची व्हेरिएबल फाईल मध्ये आपण काय ठेवतोय? पूर्ण व्हेरिएबल्स ब्लँक सोडणार. मी डायग्राम मध्ये पण तेच लिहिलेलं आहे की व्हेरिएबल फाईल ओनली डिफाईन, नो व्हॅल्यूज. कळलं? नो व्हॅल्यूज. सेम फॉर VPC. व्हेरिएबल डिफाईन करायचे, व्हॅल्यूज पास करायच्या नाही. आता ह्या 2 मॉड्यूल्स आपले ग्लोबली रियुजेबल झालेले आहेत. आता ह्या दोघांनाही मी काय करणार? कॉल करणार बाहेरच्या मेन व्हेरिएबल आणि प्रोव्हायडर मध्ये. मेन व्हेरिएबल, आउटपुट अँड प्रोव्हायडर या 4 फाईल्स मी बाहेर बनवलेल्या आहेत वेगळ्या, ज्यामध्ये मी कोणता ब्लॉक यूज करणार? मॉड्यूल ब्लॉक यूज करणार. कोणता ब्लॉक? मॉड्यूल ब्लॉक यूज करणार. जसं की हे. आता मला काय क्रिएट करायचं आहे? VPC क्रिएट करायचं आहे. तर हे नाव तुम्ही काहीही देऊ शकता. ठीक आहे. देन त्यानंतर जे व्हेरिएबल्स आपल्याला इथे पास करायचे आहे या इन्स्टन्स मध्ये, या VPC मध्ये, बरोबर, ते व्हेरिएबल्स आपण कुठे लिहितोय? लेफ्ट हँड साइडला लिहितोय. आता जसं की VPC मध्ये VPC चे व्हेरिएबल्स एवढे ब्लँक आहेत, आपण ब्लँक सोडलेत ना.
या VPC मध्ये हे जे व्हेरिएबल्स आहे हे व्हेरिएबल्स आपण ब्लँक सोडलेले आहेत. तर ब्लँक सोडलेले व्हेरिएबल त्यांना आपल्याला व्हॅल्यू द्यावी तर लागणार. तर व्हॅल्यू देण्यासाठी आपण त्यांना इथे मेन्शन करणार. सी हे लेफ्ट हँड साइडला बघा व्हेरिएबल्स जे ब्लँक आहेत ते लिहिलेले आहेत. आपण कळलं यांच्या व्हॅल्यूज पास करायच्या ना आपल्याला. तर यांच्या व्हॅल्यूज पास कुठून करणार तर बाहेरून करणार. आलं का लक्षात आता. ठीक आहे. तर त्यासाठीच इथे जे व्हेरिएबल फाईल क्रिएट करणार आपण बाहेर इथे पूर्ण व्हेरिएबल्स लिहिणार आणि ते व्हेरिएबल्स कुठे पास होतील इन्स्टन्स मध्ये पण होतील आणि VPC मध्ये पण. VPC कडे जाणार इन्स्टन्सचे इन्स्टन्स कडे जाणार. ओके आलं लक्षात प्रमोद. नाही सर अजूनही थोडं कन्फ्युजन आहे सर. म्हणजे बाहेरची वेगवेगळी फाईल आहे ना तिला वेगवेगळं नाव दिलं त्याचं नाव सर जसं की तो फॉर्मॅट आहे तो आपल्याला बाहेरून फिल करायचा आहे फक्त. कोणता ते दोन हे ते जर इकडचे दोन जे आहे का ते जस्ट फॉर्मॅट टाईप आहे. एक फिक्स फॉर्मॅट आहे तो आपण येस हा फिक्स फॉर्मॅट आहे. हा चेंज करायची गरज नाही आपल्याला. या दोन फोल्डर्स कडे कधीही यायची गरज पडणार नाही. हे जसे तसे डिफाईन राहणार आणि त्यासाठीच आपण यांना व्हॅल्यू हार्डकोर करत नाहीये व्हॅल्यू पास करत नाहीये. इथूनच समजायचं या डायग्राम वरूनच समजायचं. ठीक आहे. दोन्ही ठिकाणी व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू दिलेली आहे का आपण नाही. या व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू पास कुठून करणार इकडनं करणार. ओके. अदरवाइज जर तुम्हाला इथे व्हेरिएबल ची व्हॅल्यू हे नाही द्यायची असेल तर सिंपल इथे काय लिहायचं रिजन पार्ट पास करायचं आहे ना आपल्याला त्यामध्ये. तर रिजन मध्ये US डायरेक्टली लिहून टाका तुम्ही काही प्रॉब्लेम नाही. US जे काही असेल US-EAST-1. आता ही व्हॅल्यू कुठे जाणार माय VPC मध्ये जाणार. VPC चा काय रिजन मध्ये व्हॅल्यू होती का. ठीक आहे. बघा आता हे समजत आहे का व्हॅल्यू कुठून पास करतोय आपण बाहेरून पास करतोय. आता इथे समजणार प्रमोद. येस आता इथे आपण हे लिहितोय ना CIDR वगैरे. ठीक आहे. इथे मी तुम्हाला हार्डकोर करून देतो सर्वात आधी 10.0.0.0/16 असं येणार. रिजन आपल्याला पास करायचं आहे VPC मध्ये. VPC CIDR पास करायचं आहे तर हे कुठे लिहितोय इथे रिजन लिहिला इथे VPC CIDR लिहिला. ठीक आहे. ठीक आहे. हा आणि आता मला यांच्या व्हॅल्यूज पास करायचे तर मी व्हॅल्यूज कुठून पास करतोय इथे या मॉड्यूल ब्लॉक मध्ये पास करणार. आलं लक्षात. ओके. हा देन एक तर तुम्ही डायरेक्ट अशी लिहा बट आता ह्या चेंजेबल व्हॅल्यूज आहे तर मी काय केलंय यांच्यासाठी सेपरेट अजून एक व्हेरिएबल फाईल बनवलेली. आलं आता लक्षात. ठीक आहे. तुम्ही हार्डकोर करायचं असेल तर हार्डकोर समजण्यासाठी तुम्ही हार्डकोर ठेवा इथे काय प्रॉब्लेम नाही. मग आपण नेमकं कोणत्या फाईल मध्ये आपल्याला व्हेरिएबलच्या 3 फाईल होतात ना सर. त्याची बाहेरची वेगवेगळी फाईल आहे. आपल्याला मेन फाईल बाहेरची व्हेरिएबल फाईल असेल. ठीक आहे. मी याचं नाव चेंज करतो. PDF आहे. रिने. ठीक आहे. डिफाइन व्हॅल्यूज. ओके. डिफाइन व्हॅल्यूज आणि या मेनचं नाव पण तुम्ही चेंज करा. कॉल मॉड्यूल. ठीक आहे. आता ठीक राहील. आता दोन फाईल्स आपल्याकडे एक कॉल मॉड्यूल वाली फाईल आहे ज्यामध्ये आपण मॉड्यूलला कॉल करतोय त्याला जे व्हेरिएबल्स आपल्याला पास करायचे आहेत त्यांचे इथे व्हॅल्यूज लिहितोय. सॉरी ते व्हेरिएबल्स इथे लिहितोय. ठीक आहे. आणि यांना आम्ही फक्त आणि फक्त व्हॅल्यूज पास करतोय. आता एवढं लक्षात राहील. ठीक आहे. एवढं लक्षात राहील प्रमोद. ओके सर. हा तो व्हेरिएबल फाईलचं नावच असलं पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही नाव वेगळे ठेवू शकता. डिपेंड करते त्याच्या आतमध्ये कंटेंट कोणता आहे. आता काही कन्फ्युजन आहे सांगा.
नाही आता हे कम्प्लीट झालंय सगळं. नाही, अजून बाकी आहे ना, आपल्याला करायचं आहे. कुठे इथे व्हॅल्यूज कुठे टाकले अजून? ठीक आहे, कंटिन्यू कर. बघा, दोन VPC आणि इन्स्टन्स हे दोन फोल्डर्स, त्यांच्यामध्ये VPCचे व्हेरिएबल्स ब्लँक आहे. मेन फाईलमध्ये काय आहे? मेन फाईलमध्ये कुठलीही व्हॅल्यू आपण असं ठेवलेली नाहीये जी की आपल्याला इथे या फोल्डरमध्ये यायचं आणि या फोल्डरमध्ये काही चेंजेस करायचं कधीही गरज पडणार नाही. तर हा फोल्डर आता फिक्स फोल्डर झाला, एकदम फिक्स. इन्स्टन्स वाला फोल्डर पण फिक्स फोल्डर झाला. आणि जे व्हॅल्यूज पास करायचे ते आपण कुठे पास करताय? जेव्हा आपण या मॉड्यूल्सला कॉल करणार तेव्हा. तर या पद्धतीने VPC मध्ये काय पास करायचं आहे? रिजन पास करायचं आहे. तर हा रिजन आणि याची व्हॅल्यू, CIDR व्हॅल्यू पास करायची आहे VPC मध्ये. तर हा VPC CIDR इकडे लिहितोय मी आणि त्याची इथे व्हॅल्यू लिहितोय. एवढं आलं लक्षात? ठीक आहे. तर सेम आता हे सगळे टर्म्स मी कुठे लिहितोय? लेफ्ट हँड साईडला लिहून टाकले, ज्या व्हॅल्यूज मला VPC साठी पास करायचे ते. राईट, लिहिले लेफ्ट हँड साईडला पूर्ण. आणि ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत यांच्यासाठी आता हे तर व्हेरिएबल्स आहेत. हे काय व्हेरिएबल्स आहेत, समोर जाऊन कधी चेंज होऊ शकते. रिजन बाय रिजन वेगवेगळ्या व्हॅल्यूज असणार त्यांच्या. तर मी काय करतोय? मी एक सेपरेट डिफाईन व्हॅल्यूज वाली फाईल बनवतोय किंवा एक सेपरेट बाहेरची वेगळी फाईल बनवतोय, ज्यातून मी इथे ह्या ज्या चेंजेबल व्हॅल्यूज आहेत त्यांना ऍज अ व्हेरिएबल डिफाईन करतो. काय केलंय मी? याला जी इथे पास व्हायला पाहिजे, रिजन साठी जी व्हॅल्यू पास व्हायला पाहिजे, याला मी काय केलंय आता दुसऱ्या फाईलमध्ये, एकदम बाहेरच्या फाईलमध्ये, जसं ह्या डायग्राम मध्ये इथे मी तुम्हाला दाखवते, या फाईलमध्ये मी ह्या व्हॅल्यूज पास करणार. याला काय पाहिजे? रिजन पाहिजे. तर रिजन कुठून घेणार? तो या व्हेरिएबल फाईलमध्ये. याला काय पाहिजे? VPC CIDR पाहिजे. तर तो VPC CIDR कुठून घेणार? इकडून घेणार. आलं लक्षात आता? ठीक आहे. तर कन्फ्युजन नका ठेवू. तर त्याच टर्म्स मी इथे मेन्शन करतोय. तर हे टर्म आता इथे काय येणार? var डॉट रिजन. ठीक आहे. आणि इथे काय येणार? var डॉट VPC CIDR. आणि सेम बाकी सगळे टर्म्स आपल्याला इथे अशा लिहायचे. VT sub CIDR. अवेलेबिलिटी झोन पण आपण डिफाइन केलाय का? ठीक आहे. एक व्हेरिएबल इथे आला, एजेट व्हेरिएबल AZ1 डिफॉल्ट व्हॅल्यू काय असेल? US-EAST east-1A. आणखी दुसरा कोणता आहे व्हेरिएबल जो डिफाइंड नाही आहे? AZ2 आणि डिफॉल्ट. US-EAST east-1B. 1B और 2A 2B 1B B ना, बरोबर. हा, तर आता हेच आपल्याला इथे कॉल करायचे. var डॉट AZ1 var डॉट AZ2 आणि इथे राहणार var डॉट route CIDR आहे का इथे डिफाइन? राउट वाला CIDR नाहीये. ठीक आहे. तर इथे आपल्याला क्रिएट करावं लागेल. तर
रिजन डबल झालंय, बकेट डबल झालंय, यांची गरज नाही. माय एस जी पण रिपीट झालेलं दिसत आहे, इन्स्टन्स नेम पण रिपीट झालेलं दिसत आहे, यांची पण गरज नाही. इन्स्टन्स नेम 1. ओके. ओके, एक व्हेरिएबल अजून आपल्याला डिफाइन करायचा आहे, तो कोणता आहे? राऊट CIDR. सो व्हेरिएबल राऊट -CIDR आणि डिफॉल्ट व्हॅल्यू काय असेल? 0./0 आणि हे इथे आपण मेन्शन केलेलं आहे. परफेक्ट. नेक्स्ट इन्स्टन्स जर आलंय तर इन्स्टन्स मध्ये इथे पटापट सांगा काय येईल? काय येईल पटापट सांगा? काय येईल? AMI पाहिजे ना? इथं AMI ID. राईट. where dot AMI, देन खाली इन्स्टन्स टाइप where dot instance अंडरस्कोर टाइप. लेफ्ट राईट हँड साइडला तुम्हाला इथे दिसतंय आपण व्हॅल्यू टाकलेली आहे. ठीक आहे. इथे where dot की अंडरस्कोर नेम. परफेक्ट. MySG मध्ये व्हेरिएबल सॉरी where dot MySG आणखी इन्स्टन्स नेम. राईट. where dot instance अंडरस्कोर नाहीये, नेम. दॅट्स इट. बरं, असं नाहीये की तुम्ही आता हे मॉड्यूल तर झाले, हे दोनच मॉड्यूल आपण डिफाईन करतो. आणखी एक्स्ट्रा काही आहे का यामध्ये? नाही. आणि यामध्ये टाकायचे जे व्हेरिएबल आहेत ते व्हेरिएबल आपण इथे लिहिलेले आहे. रिजन, सबनेट, एजेट, राऊट टेबल, AMI, इन्स्टन्स की, MySG, परत AMI झालेलं आहे तर याला काढून टाकू. इन्स्टन्स टाइप आणि की नेम हे रिपीट झालेले आहे तिन्ही टर्म्स. हा, आता परफेक्ट आहे. ओके. हा, तर असं नाहीये की तुम्ही फक्त मॉड्यूल ब्लॉगच लिहिणार इथे. तुम्हाला काही क्रिएट करायचं असेल तर तुम्ही क्रिएट पण करू शकता. रिसोर्स जसं सिक्युरिटी ग्रुप तुम्हाला क्रिएट करायला लागेल. ठीक आहे. जसं की सिक्युरिटी ग्रुप AWS_security ग्रुप क्रिएट करायचा आहे समजा, जो की ह्या दोघांना पण आवश्यक असतो, है ना? दोघांना पण आवश्यक असतो की नाही? तर इथे काय लिहिणार? इथे काय लिहिणार? रिसोर्स मध्ये जेव्हा सिक्युरिटी ग्रुप क्रिएट करायचा आहे तर सिक्युरिटी ग्रुप क्रिएट करण्यासाठी MySG लेस कन्सिडर करा आणि इथे तुम्ही देणार सेम. यासाठी रिसोर्स क्रिएट करण्यासाठी काय काय आवश्यक असतं सांगा? सिक्युरिटी ग्रुप क्रिएट करायचं असेल तर काय करा? हा, असं लिहिणार का तू? तर इनकमिंग आणि आउटगोईंग. सिक्युरिटी ग्रुप मध्ये काय असते? इनकमिंग आणि आउटगोईंग असते की नाही? बरोबर आहे. हा, तर सिक्युरिटी ग्रुप मध्ये इनकमिंग इनग्रेस आणि आउटगोईंग इग्रेस हे बोलले जातं. तर हिअर चेकआउट सिक्युरिटी ग्रुप दिसतंय का कुठे? AWS VPC सिक्युरिटी ग्रुप, सबनेट, राउट टेबल, VPC सिक्युरिटी ग्रुप, रूल नाही, डायरेक्ट सिक्युरिटी ग्रुप पाहिजे. हा, ग्रुप. डेटा सोर्स मध्ये नाही पाहिजे आपल्याला, रिसोर्स मध्ये पाहिजे. हा डेटा सोर्स मध्ये दाखवते. रिसोर्स
सिक्युरिटी ग्रुप हा सापडला. तर बघा सिक्युरिटी ग्रुप कसा क्रिएट करतात. इग्रेस दिलेला आहे, ठीक आहे. आपल्याला हे इग्रेस पाहिजे. काय पाहिजे आपल्याला? हा इग्रेस पाहिजे. इंग्रेस कुठे दिलेला आहे नी? सी सिंटॅक्स मध्ये इग्रेस अँड इंग्रेस दोन्ही अवेलेबल आहे. तर आपल्याला फक्त यामध्ये काय करायचं आहे? व्हॅल्यूज पास करायचे असतात. कोणत्या? तर या व्हॅल्यूज. सर हे कोणतं सिलेक्ट करायचं, नेमकं कसं डिसाईड करायचं? काय? इथे आपण जे तो हे घेते सिक्युरिटी ग्रुप क्रिएट करायसाठी जे मॉड्यूल घेतोय हा हा, तर हे म्हणजे कोणतं एक्झॅक्टली आपल्याला पाहिजे ते कसं डिसाईड करायचं? इनकमिंग आणि आउटगोईंग ह्या दोन टर्म तर आपल्याला माहिती आहे. इग्रेस हो. मीन्स इनकमिंग असेल. जेव्हा इनकमिंग ट्रॅफिक आपल्याला अलाउ करायचं असेल तर इंग्रेस यूज करणार. ठीक आहे. इथे आर्ग्युमेंट दिलेला आहे बघा. हा जो आहे इंग्रेस, हा इंग्रेस कधी यूज करणार आपण? तर इनकमिंग ट्रॅफिक अलाउ करण्यासाठी. आणि इग्रेस आउटगोईंग ट्रॅफिक अलाउ करण्यासाठी. आता इथे जे आहे, इथे दिलेलं आहे इग्रेस. इग्रेस म्हणजे 0 फ्रॉम 0 टू 0 आणि प्रोटोकॉल -1. -1 म्हणजेच ऑल प्रोटोकॉल आणि सर्वांना अलाउ केलेलं आहे त्यांनी. 0 मीन्स कुठला स्पेसिफिक पोर्ट दिलेला आहे का? नाही, एनिवेअर आहे. काय आहे 0 एनिवेअर. काय म्हटलं? म्हणजे अलाउ ट्रॅफिक फ्रॉम एनीवेअर असं होतं काय? येस, अलाउ ट्रॅफिक, आउटगोइंग ट्रॅफिक. इग्रेस मीन्स व्हॉट? आउटगोइंग ट्रॅफिक. ठीक आहे. तर तुम्हाला सिक्युरिटी ग्रुप क्रिएट करायचा असेल तर ते पण करू शकता. इथेच आहे का माझ्याकडे? मी ते बघतोय. सिक्युरिटी ग्रुप असेल. येस आहे. सो मी याला यूज करतोय. Here. ठीक आहे. variable project default project DevOps. That's it. सी आता इथे काय काय अवेलेबल आहे? सिक्युरिटी ग्रुप क्रिएट होतोय. काय काय? इंग्रेस मीन्स इनकमिंग ट्रॅफिक फ्रॉम प्रोटोकॉल. काय आहे? TCP. फ्रॉम प्रोटोकॉल 80 वरून मला 80 ला फॉरवर्ड करायचं आहे. तर कुठला पाहिजे? एनीवेअर पाहिजे. CIDR ब्लॉक काय असेल? एनीवेअर. इंग्रेस मध्ये अगेन मला नॉर्मली जेव्हा सिक्युरिटी ग्रुप क्रिएट करतो आपण 22 पोर्ट नंबर अलाउ करतो आणि HTTP साठी 80 पोर्ट नंबर अलाउ करतो. तर इथे 2 पोर्ट अलाउ करतोय मी. कोणता? 80 आणि 22. आणि आउटगोइंग ट्रॅफिक ऑल अलाउड. कळलं का? लक्षात आलं का? ठीक आहे. आणि आता हा सिक्युरिटी ग्रुप आपल्याला इकडे जर आपल्याला द्यायचा असेल तर MySG मध्ये जर हा सिक्युरिटी ग्रुप द्यायचा असेल तर कसं देणार? AWS _security group डॉट काय राहणार? SG1 आणखी .id. आलं लक्षात? तर या पद्धतीने ते काम होईल. आणि हा सिक्युरिटी ग्रुप तुम्ही VPC मध्ये पण टाकू शकता. तुमच्यावर डिपेंड करतं. झालं आपलं मॉड्यूल झालं. एक रिसोर्स पण इथे क्रिएट होते. किती इझी आहे सांगा बरं. आता तुम्ही काय करणार? याला अप्लाय करून बघणार. होईल? ठीक आहे. तर काही कन्फ्युजन, काही डाऊट असेल तर विचारा. ट्राय करून बघायला लागेल. येस ट्राय केल्याशिवाय होणार नाही. ट्राय करावं लागेल. तुम्हाला एरर्स पण येतील, सिंटॅक्स एरर किंवा काही मिसमॅच
ते तुम्हाला तिथे रिझॉल्व्ह करावे लागेल. एकदम बेसिक आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. मॉड्यूल्स आपल्याला कशासाठी क्रिएट करायचे असतात तर ग्लोबली रियुजेबल बनवण्यासाठी. आता एकदा मी बनवल्यानंतर मी त्याला छेडणार नाही. मी फक्त कोणती फाईल चेक करणार, व्हेरिएबल फाईल. जेव्हा मला CIDR रिजन बाय रिजन मला जर BPC क्रिएट करायचं आहे तर ह्या दोनच मला काय द्यायचं आहे फक्त इथे सोर्स, आणि त्यांच्यामध्ये व्हॅल्यूज ज्या पास करायच्या त्या व्हॅल्यूज मी इथून पास करणार. आपण कधी पण व्हॅल्यूज पास करू शकतो. कुठं इथे हा डायरेक्ट टाकायची असेल तर ऍज अ व्हेरिएबल जर नाही पास करायचं तुम्हाला तर तुम्ही डायरेक्ट टाका, काही प्रॉब्लेम नाही. ती काय बनवण्याची गरज ही हा नाही गरज. तुम्ही जर डायरेक्ट व्हॅल्यू टाकताय तर व्हेरिएबल इथे ही व्हेरिएबल फाईल बनवायची गरजच नाही. पण डायरेक्ट व्हॅल्यू इथे जर टाकताय तुम्ही, हा डायरेक्ट व्हॅल्यू जर टाकले तुम्ही तर हे व्हेरिएबल फाईल बनवायची गरज पडणार नाही. बट दॅट्स नॉट अ गुड वे. आपल्याला काय पाहिजे, हा मॉड्यूल फक्त कॉपी करायचा आहे, जसे तसं यूज करायचं आहे. मॉड्यूल सुद्धा ग्लोबली युजेबल आहे. हा कंटेंट पण आता कोणी पण यूज करू शकतो की नाही, त्याला माहिती आहे काय द्यायचं आहे. व्हेअर रिजन, अच्छा रिजन म्हणजे एक व्हेरिएबल फाईल बनवावी लागेल आणि रिजन पास करावं लागेल. कळलं का? बाय डिफॉल्ट दिलेली आहे का एखादी टर्म, जरी तुम्ही हे एवढं लिहिताय आणि डायरेक्टली व्हॅल्यू टाकताय तरीही चालेल. इथे डायरेक्टली व्हॅल्यू तुम्ही टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ही व्हॅल्यू इथे जे आहे ही व्हॅल्यू तुम्ही काय करा, डायरेक्टली तिथे लिहा बस. बाकी काय करायची गरज नाही. अशा पूर्ण व्हॅल्यूज तिथे तुम्ही पास करा, दॅट्स इट. व्हेरिएबल फाईल, ही जी व्हेरिएबल फाईल आहे तुम्ही डिलीट करून टाका. तर डायरेक्टली कुठून पास होणार व्हॅल्यू, मग इथनं पास होणार. आता आलं लक्षात? ठीक आहे. नाहीतर तुम्ही काय करा, लोकल वाली फाईल बनवा. लोकल, आता हे व्हेरिएबल जर तुम्हाला डिफिकल्ट होत आहे समजायला तर काय करायचं, व्हेरिएबलला चेंज करायचं, local.tf करायचं आणि लोकल व्हेरिएबल्स डिफाईन करायचे. कसे राहणार ते लोकल व्हेरिएबल, या पद्धतीने. इन्स्टन्स टाईप, तर मी इथे काय देणार, इन्स्टन्स टाईप मध्ये इथे काय देणार, लोकल डॉट इन्स्टन्स टाईप असं देणार. म्हणजे व्हेरिएबल वाला तुमचा कन्सेप्ट क्लिअर राहील. ओके, ठीक आहे. तर हे करून बघणार, इथेच थांबूया.